भारतात टेस्ला कार लॉन्च झाली त्याला अगदी 1 ते 2 महिने झालेत, मात्र आता भारतातली पहिली टेस्ला कारची जी डिलिव्हरी झाली त्या पहिल्या टेस्ला कारमध्ये मी बसलेलो आहे. त्यातला माझा प्रवास सुरू झालेला आहे आणि ही कार ज्यांनी विकत घेतली, ज्यांच्यासाठी विकत घेतली ते पूर्वेश सरनाईक माझ्याबरोबर आहेत. खरं तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही कार विकत घेतली. पहिल्या कारची डिलिव्हरी आज त्यांना झालेली आहे आणि ही कार त्यांनी आपल्या नातवांना दिली, म्हणजेच पूर्वेश सरनाईक यांच्या मुलासाठी ही त्यांनी कार बुक केली आहे. आपल्याबरोबर पूर्वेश सरनाईक आहे. सर, अनेक गाड्या चालवल्या आहेत किंवा अनेक गाड्यांची स्वप्न होती. असं कधी होतं का की टेस्ला कार आपल्या ताफ्यात असावी किंवा टेस्ला कारमधून प्रवास करायचा आहे? नाही, नक्कीच आपण पाहू शकता की जगातली सगळ्यात लोकप्रिय असलेली इलेक्ट्रिक व्हेकल कंपनी म्हणजे टेस्ला, आणि ती टेस्ला आज आपल्या भारत देशामध्ये आलेली आहे. आणि त्या भारत देशामध्ये मुंबईमध्ये त्याचा शोरूम, महाराष्ट्रामध्ये त्याचा शोरूम, आणि ती पहिली गाडी आज आमच्या परिवारामध्ये त्यांनी डिलिव्हर करून दिलेली आहे. मी प्रामुख्यानं टेस्लाचं मनापासून आभार व्यक्त करतो, कारण आज पहिली गाडीचं जे स्वप्न होतं ते त्यांनी आज पूर्ण केलेलं आहे. आणि प्रामुख्यानं आपण जसं सांगितलं की माझा मुलगा म्हणजे रेयांश तो गाड्यांसाठी वेडा आहे. आणि एक असं झालेलं एक प्रसंग असा आहे की आम्ही परदेशात होतो आणि त्यावेळेस तो पहिल्यांदा या गाडीत बसला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याच्या आजोबांकडे एक विनंती केली होती की आजोबा मला टेस्ला पाहिजे, आणि आज त्याचं स्वप्न हे त्याच्या आजोबांनी पूर्ण केलेलं आहे. तर नक्कीच खूप आनंदाचा क्षण आहे. लहानपणापासून त्याला जसं वेड आहे तसं तुम्हाला देखील गाड्यांचं खूप वेड आहे. तुमच्या कलेक्शनमध्ये अनेक गाड्या आहेत, अगदी रोल्स रॉईस पासून ते BMW Q7 वगैरे सगळ्या गाड्या आहेत. ही जी कार आहे त्या कारबद्दल तुम्ही ड्रायव्हर देखील आहात, चांगली गाडी चालवता, लॉंग ड्राईव्हला जाता, तर या कारबद्दल तुम्ही काय सांगाल? कम्फर्टेबल आहे का? किंवा या कारची जी वैशिष्ट्य फीचर्स सांगितली जातात की सगळ्यात अत्याधुनिक गाडी, मग तुम्हाला काय जाणवलं? नाही, नक्कीच मी आपल्याला सांगतो की जरी सगळ्या गाड्या मी चालवल्या असतील, बसलो असेल, तरी सगळ्यात आनंद म्हणजे आज ही टेस्लामध्ये बसून मला होतोय, कारण फुल्ली ऑटोमॅटिक गाडी आहे. म्हणजे या गाडीमध्ये साधा गेअर सुद्धा नाहीये, कारण गेअर पण स्क्रीनवर आहे. म्हणजे मी आता तेच टेस्लावाल्यांची गंमत करतो की नशीब तुम्ही हॉर्न तरी मॅन्युअल दिलेला नाही, तर हॉर्न सुद्धा तुम्ही बटनावर दिला असता. पण सगळं ह्या गाडीमधले जे फीचर्स आहेत ते अतिशय अत्याधुनिक आहेत. आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो की आपण पाहू शकता की गाडी ही जगातली सगळ्यात सेफ गाडी सुद्धा कन्सिडर केली जाते, कारण या गाडीमध्ये कॅमेराचा जो प्रमाण आहे, कॅमेरावर सगळ्या गोष्टी सेन्स होतात. म्हणजे आपल्या बाजूला असलेली गाडी सुद्धा सेन्स होते, माणूस चालत सुद्धा जात असेल तर तोही सेन्स होतो. तर एक अतिशय सेफ्टी कार म्हणून हिची ओळख आहे. आणि प्रामुख्यानं एन्व्हायरमेंट फ्रेंडली आणि एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करणारी गाडी म्हणून आज टेस्लाची ओळख आहे. आणि नक्कीच जगातली सगळ्यात अत्याधुनिक गाडी ही आमच्या घरामध्ये आलेली आहे, याचा मला खूप आनंद होतोय. रियांश असेल किंवा प्रताप सरनाईक असतील, मी आधी प्रताप सरनाईकांकडे जातो. एक वेळ होती ज्यावेळी आपल्याकडे म्हणजे प्रताप सरनाईक ज्यावेळी त्यांची करिअरची सुरुवात झाली होती किंवा अगदी डोंबिवलीतलं त्यांचं घर किंवा तुमची जी सुरुवात होती फॅमिलीची, ती अगदी सामान्य कुटुंबांपासून आज जगातली अत्याधुनिक कार तुमच्या घरी आहे. हा प्रवास ज्यावेळी डोळ्यासमोर येत असेल त्यावेळी हे सगळे कष्ट आणि ज्या अनेक गोष्टी यासाठी कराव्या लागल्या होत्या, मग अनेक म्हणजे लोकांचा प्रतिसाद तुम्हाला मिळालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा बघता आज ही कार तुमच्याकडे आल्याच्या नंतर? नाही, अनेक लोक त्यांच्या प्रगतीकडे पाहून खूप टीका करत असतात की कसे पैसे आले काय. पण मला माहिती आहे माझ्या आई वडिलांनी जे कष्ट केलेले आहेत, त्यांनी जी मेहनत केलेली आहे, शेवटी बघा प्रत्येक माणूस हा मेहनत जर केली ना तर त्याला नक्की त्यात यश प्राप्त होतं. आणि माझे वडील आजही मी आपल्याला सांगतो की ते आज जरी एक राजकीय क्षेत्रामध्ये एक नेते म्हणून जर त्यांची ओळख असली, राज्याचे मंत्री जरी ते असले, तरी व्यवसायामध्ये सुद्धा त्यांचं तितकंच लक्ष आहे. आणि खूप मेहनत करून, कष्ट करून आज ते ह्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत, ह्या लेवलपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि मी आपल्याला सांगतो की पूर्वीचा एक काळ होता जेव्हा ते रिक्षा चालवायचे, त्यांची अंडाभुर्जीची गाडी होती, आणि आज या ठिकाणी ही टेस्ला त्यांच्याकडे आलेली आहे. तर नक्कीच हे सगळे मेहनतीमुळे झालेलं आहे. आणि त्यांच्या म्हणजे नातवाचं स्वप्न होतं, ते स्वप्न आज म्हणजे पूर्वी आमचे स्वप्न ते पूर्ण करत होते, आणि आता त्यांनी त्यांच्या नातवांचे सुद्धा स्वप्न पूर्ण करायला सुरुवात केलेली आहे. पहिली कार तुमची कोणती होती? म्हणजे अशी जिद्दीने घेतलेली सरनाईक सरांकडून असेल किंवा तुम्ही स्वतः घेतलेली कार, अशा या पहिल्या गोष्टी अनेक मायने आयुष्यभर लक्षात राहतात. तर तुमच्या या पहिल्या कार कोणत्या होत्या? नाही, मी तुम्हाला सांगतो, एक होंडाची अकॉर्ड गाडी आलेली, अकॉर्ड. तर म्हणजे मी तो प्रसंगही सांगतो, ती गाडी सुद्धा भारतातली सगळ्यात पहिली गाडी,
कारण मी गाड्यांमध्ये एवढा वेडा होतो ना की मी सगळं पहिलेच ऍडव्हान्स मध्ये सगळं लक्ष ठेवायचो, ऑनलाईन जाऊन सगळं बघायचो कुठली गाडी येणार आहे, कशी येणार. तर ती होंडा अकॉर्ड व्हाईट कलरची सगळ्यात पहिली गाडी ही त्यावेळेस मी माझ्या पप्पांकडे मागितली होती आणि त्यांनी ती गाडी मला लगेच, म्हणजे त्यावेळेस ती गाडी पण काहीतरी 16-17 लाखाची ती गाडी होती आणि तेवढे म्हणजे पैसे, तेवढे महाग गाडी घेण्याचं म्हणजे माझ्या वडिलांकडे तेवढी कॅपॅसिटी नव्हती. पण तरी सुद्धा माझं स्वप्न आहे की माझ्या वाढदिवसाला, म्हणजे माझ्या 18व्या वाढदिवसाला मला ती गाडी मिळाली होती आणि त्यांनी मला ती गाडी पूर्ण करून दिली. कारण त्यांनी मला प्रॉमिस केलं की तुझ्या 18th बर्थडेला मी तुला चांगली गाडी देईन, तुला जी पाहिजे ती. आणि त्यावेळेस मी ती होंडा अकॉर्ड गाडी मागितली आणि त्यांनी ती मला दिली सुद्धा. त्याच्यानंतर स्वतःच्या पैशातून किंवा जेव्हा तुम्ही बिझनेस सुरू केला, राजकारणात आलात, त्याच्यानंतर स्वतः आवडली म्हणून ही माझ्या ह्याने मी घेतली किंवा सरनाईक यांना दिली गिफ्ट म्हणून, अशी कोणती गाडी? नाही, आता ते जी गाडी वापरतायत ते ह्या वर्षी त्यांच्या 61व्या वाढदिवसाने, म्हणजे त्यांची सगळ्यात आवडती गाडी आहे ती लेक्सस. तर ती म्हणजे गेले 20-25 वर्ष ते लेक्ससचे प्रत्येक मॉडेल ते वापरत आलेले आहेत. आणि आता 61वा वाढदिवस होता म्हणून मी त्यांना काही सांगितलं सुद्धा नाही आणि ती गाडी सरप्राईज म्हणून त्यांना गिफ्ट दिली. आणि नक्कीच त्यांचा 61वा वाढदिवसाला ते लक्षात राहील. म्हणजे त्यांच्यासाठी गाणं गायलं, त्यांच्यावर एक पुस्तक लिहिलं आणि एक लेक्सस सुद्धा. म्हणजे जितकं काय मला करता आलं, म्हणजे स्वतःहून पैसे ज्यावेळेस आपण कमवायला लागलो तर नक्कीच ते मी त्यांच्यासाठी त्यांना गिफ्ट दिलेलं, तर नक्कीच त्यांना ते खूप आवडलं होतं. या कार बद्दल काय सांगाल? म्हणजे याची किंमत किती? आता अनेकांना ही कार तुम्ही घेतल्याच्या नंतर अनेकांचं स्वप्न आहे की टेस्ला आपल्याकडे असावी, तर या कारची किंमत काय आहे आणि याचे फीचर्सच्या नुसार वेगवेगळी किंमत वाढत असेल, रेंज काय आहे वगैरे, ते त्या गोष्टी आम्हाला. या गाडीमध्ये जास्त तसं काही डिफरन्स नाहीये. मी आपल्याला सांगतो की ह्याच्यामध्ये 2च मॉडेल येतात, एक लॉंग रेंज येते आणि एक रेग्युलर रेंज व्हेकल येते. तर लॉंग रेंज जी व्हेकल आहे ती 71 लाखाची आणि शॉर्ट रेंज जी म्हणजे शॉर्ट रेंज व्हेकल आहे ती 63 लाखाला येते. ह्या गाडीचं फीचर म्हणजे ही 100% ऑटोमॅटिक आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्या ईव्ही व्हेकल्स आणि टेस्लामध्ये हाच फरक आहे की हिचं जे चार्जिंग कॅपॅसिटी आहे आणि चार्जिंगची जी स्पीड आहे ती खूप फास्ट आहे. म्हणजे एका तासामध्ये ही गाडी 100% चार्ज होऊ शकते. आणि त्याच्यामुळे जसं गाडीचं आपण ऍव्हरेज बोलतो की प्रत्येक गाडीचं ऍव्हरेज काय देते, ह्या गाडीचं जे रनिंग स्पीड आहे म्हणजे कॅपॅसिटी ऑफ किलोमीटर्स हे सगळ्यात जास्त असलेली ही इलेक्ट्रिक गाडी आहे. आणि आपण पाहू शकता की स्क्रीनवर सगळ्या गोष्टी ह्या स्क्रीनवर ऑपरेट केलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे भविष्यामध्ये पुढील 6-8 महिन्यामध्ये जर त्यांना केंद्र शासनाकडनं परमिशन्स मिळाले तर ह्या गाडीमध्ये जो ऑटो पायलट फीचर आहे तो सुद्धा ऍक्टिव्हेट आपण करू शकतो, जेणेकरून तुम्ही इथे कोणीच बसला नसेल, तुम्हाला फक्त मॅपवर टाकायचं आहे, मोबाईलच्या ऍपवर तो मॅप इंटिग्रेट करेल की आता मला समजा BKC वरनं ठाण्याला जायचंय, इथे ड्रायव्हर न बसता ती गाडी मला ठाण्याला पोहोचवू शकते. ही अशा पद्धतीची गाडी आहे कारण ही पूर्ण सॅटेलाइटवर चालते ही गाडी. आणि या गाडीमध्ये कॅमेराज जितके आहेत तर त्यामुळे ही सेफ्टी कार म्हणजे सेफ कार म्हणून याची ओळख आहे. कारण पूर्ण ही प्रोटेक्ट करते तुम्हाला. म्हणजे तुम्ही कदाचित जगामध्ये ऐकलं असेल की टेस्लाचं कधी ऍक्सिडेंट झालेलं आहे, कारण ती एवढी प्रोटेक्ट करणारी गाडी आहे. एक प्रश्न विचारायचा वाटतो, पहिले कस्टमर तुम्ही आहात, पहिले ग्राहक तुम्ही आहात, याचं लॉन्चिंग तुम्ही केलेलं आहे, टेस्ला भारतात आणली, पहिली मुंबईत आली, हे सगळं पहिलं असताना पहिल्या कस्टमरला चांगला डिस्काउंट देखील अनेक कंपनीज देतात. तुम्हाला किती डिस्काउंट मिळाला? आम्हाला या गाडी घेत असताना म्हणजे ज्या 15 जुलैला साहेबांनी आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा या कंपनीचं शोरूमचं लॉन्चिंग केलं, साहेबांचा मला 1 तासात फोन आला की आपल्याला ही गाडी घ्यायची आहे. आणि भारताची पहिली गाडी मी त्यांना सांगितलं की मला भारताची पहिली गाडी, कारण मी पहिली बुकिंग तुम्हाला देतो, पहिली गाडी मला हवी आहे. आज डिलिव्हरी झाली. ह्यापूर्वी 100% पेमेंट हे या कंपनीला आम्ही केल्यानंतर आज आम्हाला ही डिलिव्हरी मिळालेली आहे. कारण गणपतीचा हा काळ आहे आणि त्या गणपतीमध्ये आम्हाला ही डिलिव्हरी घ्यायची होती आणि आज त्यांनी आम्हाला ही डिलिव्हर केलेली आहे. आणि प्रामुख्याने मी आपल्याला सांगतो, 1 रुपयाचा सुद्धा डिस्काउंट त्यांनी आम्हाला दिलं नाही आणि आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं मागितलेलं नाही. कुठेही नेगोसिएशन आम्ही केलेलं नाहीये. जे 100% पेमेंट, कारण हे जे शोरूम आहे हे कंपनी ओन्ड शोरूम आहे. म्हणजे ह्यांचं पूर्ण ऑपरेशन जे आहे हे थेट अमेरिकेवरनच होत असतं. त्यामुळे त्यांचं इनव्हॉइस पण जे आलेलं ते अमेरिकावरनं आपल्याकडे येतं. आणि 1 रुपयाचं डिस्काउंट न करता आज ही गाडी आपण घेतलेली आहे. पण ज्यावेळी अशा बाहेरच्या गाड्या आपण विकत घेतो, म्हणजे ही कंपनी इंडियामध्ये नाही, त्यांचं प्रोडक्शन इंडियात नाही आहे, मग तुमच्याकडे इतर देखील अनेक गाड्या आहेत, म्हणजे जसे की रोल्स रॉयस असेल,
असेल. तर अशा गाड्या ज्यावेळी आपण बाहेरून घेतो त्यावेळी त्यांची इम्पोर्ट ड्युटी वगैरे पण भरावी लागते. तर ते सगळं इन्क्लूड करून याची कॉस्ट किंवा ती इम्पोर्ट ड्युटी किती आहे किंवा काय असं काही नाही. नक्कीच मी आपल्याला सांगतो ना की इम्पोर्टेड व्हेकल्स जे आहे त्याला इम्पोर्ट ड्युटी लागतं ना, आणि इम्पोर्ट ड्युटी ही खूप हेवी आहे. म्हणजे आज साधं उदाहरण तुम्हाला सांगतो की मर्सिडीज पूर्वी खूप महाग होती आपल्या देशामध्ये, पण आज तीच मर्सिडीज आपल्या देशामध्ये का स्वस्त झालेली आहे? कारण त्याचं प्रोडक्शन हे इंडियामध्ये व्हायला लागलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर मर्सिडीज ही स्वस्त का झाली आहे? कारण त्यांना गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी सपोर्ट केले प्रोडक्शन युनिट तयार करण्यासाठी. येणाऱ्या काळामध्ये राज्याचा परिवहन विभाग आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचाही तोच मानस आहे. म्हणजे त्यांनी टेस्लाला सुद्धा सांगितलं की तुम्ही भविष्यामध्ये ईव्ही व्हेकल्सला प्रमोट करा, जेणेकरून तुम्हाला इथे जर लोकांमध्ये ह्याची जनजागृती जर झाली तर आम्ही सुद्धा तुम्हाला इथे प्रोडक्शन युनिट सेटअप करण्यासाठी मदत करू, जेणेकरून या गाडीची किंमत म्हणजे आज समजा ही 60-70 लाखाची जी गाडी आहे ती उद्याला जाऊन डायरेक्ट 20-22 लाखात तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे हे जे इम्पोर्ट ड्युटी आपण भरतो ना ते पूर्णपणे ह्या दृष्टिकोनातून मायनस केलं जाईल. शेवटचा प्रश्न विचारायचा वाटतो. आपला प्रवास देखील संपत आलेला आहे. फक्त टेस्लाच नाही तर टेस्लाप्रमाणे फीचर्स किंवा टेस्लाप्रमाणे इतर अनेक गोष्टी देणाऱ्या इंडियन कार्स देखील आहेत ज्या आता हळूहळू ईव्हीच्या मार्केटमध्ये खूप चांगलं काम करतात. जसं की महिंद्रा आहे, टाटा आहे, या सगळ्या इंडियन कंपनीज आहेत ज्या त्यांचं म्हणजे नेक्सॉन टाटाची किंवा BE6 आलेली आहे महिंद्राची, खूप चांगली फीचर्स आहेत, खूप चांगले डिझाईन आहेत. तर त्यांना देखील प्रोत्साहन मिळालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काय 100% मी आपल्याला सांगतो, इंडियन मॅन्युफॅक्चरिंग ज्या कंपनीज आहेत म्हणजे महिंद्रा आणि टाटा प्रामुख्यानं, त्यांनी ज्या इलेक्ट्रिक व्हेकल्स तयार केलेले ते अतिशय चांगल्या क्वालिटीच्या आणि चांगल्या पद्धतीच्या इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत. फक्त एवढंच आहे की लोकांमध्ये त्याचं जनजागृती आता व्हायला पाहिजे, जेणेकरून एक अवेअरनेस जर झालं तर त्याचं प्रमाण सुद्धा वाढू शकतो. मी असं म्हणत नाही की प्रत्येक घरामध्ये सगळ्या गाडी इलेक्ट्रिक घेत असले पाहिजे, पण आपण जर सुरुवात केली की समजा घरामध्ये आपल्या 3 गाड्या आहेत तर त्या 3 मधल्या एक गाडी तरी आपली किंबहुना इलेक्ट्रिक व्हावी असावी असं माझं मानस आहे. आणि नक्कीच महिंद्रा, टाटा आणि अशा ज्या कंपनीज इंडियन कंपनीज आहेत त्यांनी सुद्धा या गाड्यांच्या माध्यमातून निश्चितपणे जर प्रमोशन केलं चांगलं तर नक्कीच लोकांमध्ये एक चांगली जनजागृती होईल. मी असं म्हणत नाही की आज टेस्ला आपण घेतली म्हणून, पण शेवटी बघा टेस्लानी हे क्रिएट केलेलं आहे. आज टेस्लामुळे इलेक्ट्रिक व्हेकल्स हे लोकांनी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक मॅन्युफॅक्चरिंग कंपनीजनी हे केलं पाहिजे. म्हणजे असं साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, आज रोल्स रॉईस सारख्या कंपनीकडे सुद्धा इलेक्ट्रिक गाडी आहे, मर्सिडीजकडे पण इलेक्ट्रिक गाडी आहे, BMW कडे सुद्धा इलेक्ट्रिक आहे. आणि सगळ्या सेगमेंटला परवडणाऱ्या म्हणजे ज्याचं बजेट लो आहे तो टाटा किंवा महिंद्राच्या गाडी घेऊ शकतो, ज्याचं बजेट थोडं मिड सेगमेंट आहे तो टेस्ला सारखी गाडी घेऊ शकतो, ज्याचा बजेट हेवी आहे तर तो मर्सिडीज आणि BMW सारख्या इलेक्ट्रिक गाड्या घेऊ शकतो. तर नक्कीच इलेक्ट्रिक व्हेकल्सला प्रमोट करणं हे आपलं राज्याचं म्हणजे मी तर त्याच्यावर कॉमेंट करू शकत नाही, परंतु मंत्री म्हणून आदरणीय सरनाईक साहेबांनी ह्याला प्रमोट केलं पाहिजे ही माझी इच्छा आहे. तर आपण पूर्वेश सरनाईक यांच्याशी बोललो होतो, जे म्हणजे प्रताप सरनाईक यांनी जरी ही गाडी बुक केली असेल तरी त्यांनी ती पूर्वेश सरनाईक यांच्या मुलाला गिफ्ट दिली. त्यामुळे खरे ओनर हे पूर्वेश सरनाईक आहेत, तेच त्यांच्या मुलाला या गाडीतून सोडायला जातील. तर या संपूर्ण गाडीबद्दल आणि या संपूर्ण प्रवासाबद्दल आपण ऐकलं की कशा प्रकारे हा प्रवास त्यांचा अगदी काहीच नव्हतं तेव्हापासून ते आता सगळ्यात अत्याधुनिक कार ही त्यांच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली. हा प्रवास चांगला आहे, सगळ्यांना इन्स्पायर करणारा आहे आणि मुख्यतः ही जी गाडी आहे ती गाडी इलेक्ट्रिक असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक गाड्या याव्या, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. हा देखील उद्देश या मागे परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांचा आहे. पाहूयात येणाऱ्या काळामध्ये भारतातल्या कार या ज्या कार आहेत त्या कशा प्रकारे इलेक्ट्रिक या सेगमेंटमध्ये काम करतात ते. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.